आज वार म्हणजेच तर आज आपण एक सुंदर असा खेळ खेळणार आहोत। आज बऱ्याच दिवसातून पावसाने आपल्याला सुट्टी दिलेली आहे, त्यामुळे मैदान पण उपलब्ध आहे आणि खेळायला सुद्धा आपल्याला दिवस चांगला आहे। तर दप्तर मुक्त शनिवार मध्ये आज आपण एक छोटासा खेळ घेणार आहोत। बऱ्याच मुलांना एक धावणारा प्राणी आवडतो। सर्वात जास्त कोण धावतो रे जोरात? घोडा किंवा चित्ता म्हणूया आपण। चित्ता पण असतो, बरोबर आहे की नाही? पण आपल्याला चित्ता पकडू शकतो का आपण? पण घोडा मात्र आपल्याकडे पाळू शकतो किंवा आपण घोड्यावर प्रवास करू शकतो। मग आज आपल्याला एक घोडा चाल काय शिकायची आहे? आपला एक घोडा पळवायचा आणि कसा पळवायचा आहे ते आपण बघूया। प्रत्येकाला माहित आहे? आता एक जण मूल आपल्याला फक्त सांगणार आहे कसं पळवायचं आहे। बघा इथे एक रेष आहे आणि समोर एक थोड्या अंतरावर एक रेष मारलेली आहे। तिथे काय करायचं आहे की एका मुलानं आपले हात दोन्ही पाठीमागे बांधायचे, दुसऱ्यानं एकामध्ये त्याचा पाय घालायचा आणि पुढं पळत जायचं। आपला हा घोडा पुढं पुढं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्या रेषेपर्यंत गेला की तिथून परत दुसरा खेळाडू आपला हात घेईल आणि परत तो दुसरा। आता बघा इथं चेंज होतोय खेळाडू। ओके, त्यानं इथपर्यंत येऊन पोचायचं आहे। या खेळाडू इथपर्यंत पोचलं की तुमच्या संघातला जो दुसरे दोन खेळाडू आहेत त्यांनी परत घोडा बनायचा आहे, परत पुढे पळत जायचंय। समजलं सर्वांना? आता आपला छोटासा अंपायर काय म्हणणार आहे? 1 2 3 स्टार्ट। आपण दोघं तयारीत राहायचे, दोन्ही खेळाडू पाय टाकून तयारीत राहायचं आहे। पुढच्या पण खेळाडूंनी पाय टाकून तयारीत राहायचे सगळ्यांनी, म्हणजे पटकन आपला खेळाडू आला की आपण थांबा 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 1 2 3 स्टार्ट म्हणायचं आपलं।